नमस्कार. बोला बेधडक न्यूज चॅनल व सांगोला शौर्य न्यूज चॅनल संपादक पवन बाजारी व वैभव काटे सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आता आपण सांगोला तालुक्यातील इटकी गावामध्ये आहे. या इटकी गावातील जिल्हा परिषद शाळा जी आहे त्या प्रांगणात आता आपण उभा आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी ह्या इटकी गावातील सर्व ग्रामस्थ आहेत आणि ते विशेषतः म्हणजे शाळेवरती जमलेले आहेत. तर काय नेमकं प्रकरण आहे, काय झालेलं आहे ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. विशाल सावंत. बरं, काय प्रकार झाला आहे शाळेवरती, तुम्ही गोळा झाला आहे? गेली 7 वर्षापासून आमच्या शाळेला शिक्षकांचा 2 लेडी स्टाफ दिलेला आहेत. 7 वर्षापासून मुलांना शिक्षणात मुलांचं जे नुकसान झालेलं आहे ते पुढं कधीच भरून निघणार नाही अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. गावातनं आज ह्या शिक्षणामुळं बाहेरगावच्या शाळेला म्हणजे दिगंचीला 3 ते 4 बस भरून मुलं बाहेरच्या गावच्या शाळेला जायला लागलेत. इथं 2 लेडी शिक्षक आहेत, त्यांचं शिक्षणावर अजिबात लक्ष नाही. आज तुम्ही 4थीच्या मुलाला तुम्ही जर कॅमेऱ्याच्या पुढं घेऊन काही विचारलं किंवा एखादं पुस्तक वाचायला दिलं तर 4थीच्या मुलाला मराठी वाचायला येत नाही. ही शाळेची अवस्था झालेली आहे इथं. आणि अजिबातच म्हणजे शिक्षणात कसलंच लक्ष नाही. शाळेला वेळ नाही. ह्याच्या अगोदर आम्ही बऱ्याचदा पत्र देऊन झालेले आहेत. 4-5 वेळा शिक्षण अधिकारी असतील, आमदार साहेबांपर्यंत पत्र देऊन, पण याच्यात काहीच बदल झालेला नाही. त्यामुळं आम्ही आज शाळेला कुलप टाकून शाळा बंद करायचं ठरवलं. कुलूप ठोकलेलं आहे आम्ही. तरीही का बदली होत नाही त्या शिक्षकाची? त्याच्यासाठी तर आम्ही आज कुलूप ठोकले ना. पण आता जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शाळा उघडू देणार नाही. आज गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. आम्हाला परवा समजलं की त्या महिलेची आणि कुठल्या एका महिलेची या ठिकाणी मारहाण झाली. हा तो प्रकार तर न सांगण्यासारखाच घडलेला आहे. बरं, ही परिस्थिती किती वर्षापासून? गेली 7 वर्ष झालं असंच चालू आहे. बरं, 7 काय घडलं आतापर्यंत? काय घडलं? 7 वर्षात कुठल्याही महापुरुषांची जयंती नाही, सांस्कृतिक कुठला कार्यक्रम नाही, विद्यार्थ्यांना म्हणजे मॅडमचं पूर्ण लक्षच नाही. वर्गात फक्त कंटिन्यू मोबाईल वापरणे आणि मुलं अशीच ग्राउंडवर आहेत, त्यांचे स्वच्छतेवर लक्ष नाही. सॅनिटायझर स्टँड आलेले आहेत वरनं, त्याचा वापर नाही. मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय इथं ग्रामपंचायतनं करून दिलेली आहे, त्याचा योग्य वापर होत नाही इथं. म्हणजे त्यांच्याकडनं कुठलंच काम होत नाही आणि त्या करून घेत नाहीत. प्रार्थना होती का? त्याचं फोटो टाका ग्रुपला. गावातला एक ग्रुप आहे आमच्या गावचा आदर्श गाव म्हणून, त्याला त्यांना जॉईन केलं होतं. महापुरुषांची जयंती केलेलं त्याचं फोटो ग्रुपला टाका, किंवा सकाळी प्रार्थना झालेलं त्याचं फोटो टाका. जेवणाच्या सुट्टीत मुलांनी सॅनिटायझरच्या स्टँडला जाऊन हात धुतलेत त्याचं शूटिंग करून किंवा फोटो करून टाका. जेवताना तुमचं पसायदान किंवा प्रार्थना काय सकाळी होते त्याचं टाका. श्लोक होत्यात किंवा शनिवारी तुम्ही काय ग्राउंडवर खेळ घेताय मुलांचं, सगळं डिजिटल स्क्रीन वगैरे जी काय आलं होतं सगळं पडून गेलं. इमारतीत त्यांनी उघडून बघितलं सुद्धा नाही. हा वाद 2 शिक्षिकाचा आहे. नाव काय आहे त्यांचं? शिक्षकांचा वाद नाही. नाही, शिक्षिका बरोबर का? 2 शिक्षिकाचा वाद आहे ना? 2 शिक्षिका आहेत. 2 शिक्षिकाचा वाद आहे ना. मग त्यांचं नाव सांगा. प्रामुख्यानं ते त्रिमुखी म्हणून मॅडम आहेत, त्यांच्यामुळे ती सगळा गोंधळ झालेला आहे. बरं. तुम्ही त्यांची बदली करावं ठाम आहे? बदली नाही, बदली करून तुम्ही आज आमच्या गावात दुसरं शिक्षक देऊन दुसऱ्या गावाचं वाटोळ करण्यापेक्षा माझं तर सरळ मत आहे, तुम्ही त्यांना निलंबन करा. म्हणजे आमच्या गावाचं चांगलं करून दुसऱ्या कशाला गावाचं वाटोळ करत? 7 वर्ष आमच्या गावाची एक पिढी बाद झाली. तुम्ही त्यांची बदली करून उद्या उदाहरणार्थ खवसपूर लोटेवाडीला दिले तर त्या गावाचं कशासाठी तुम्ही वाटोळ करता? बदली करण्यापेक्षा माझं तर ठामपणे मत आहे, तुम्ही त्यांचं निलंबन करा. बरं, त्या शिक्षिका शिकवत नव्हते हे खरं आहे? हो बरोबर, निश्चित खरं. बरं, ह्याच्या अगोदर पाठपुरावा कुठं केला? आपल्या BDOकडे केलेला आहे, आपल्या शिक्षण विभागाला केलेला आहे. वारंवार आम्ही पत्र दिलेले आहेत जाऊन. असं कोण अधिकारी येऊन गेले? नवले साहेब वगैरे रेग्युलर येऊन गेलेले आहेत. त्यांनी काय केलं नेमकं? इथं काय आल्यानंतर कागदपत्रे घेतलेत, दिले, आम्ही निवेदन देतोय, फोटो काढतात आणि त्यातून कचरा डब्यात टाकते. दुसरं काय? त्यामुळे काय कारवाई झाली नाही? नाही काहीच झाली नाही. त्यामुळे आता ही भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे. टाळे ठोकाचा इशारा जो दिला आहे, हो, यानंतर तुम्हाला तहसील असेल, शिक्षण विभाग असेल, अगर गट विकास अधिकारी साहेब असतील, यांचे कोणाचे काही पत्र व्यवहार अद्याप कोणी काहीच नाही. अद्यापपर्यंत काहीच नाही. तुम्हाला काय रिझल्टच नाही? काही रिझल्ट नो रिझल्ट आहे. अधिकाऱ्यांनी कुठला रिस्पॉन्स? रिस्पॉन्स नाही, फोन नाही, काय नाही. गावच्या प्रशासन आमच्या म्हणजे आता सरपंच असतील, डेप्युटी असतील किंवा शालेय व्यवस्थापन समिती असतील किंवा आजी माजी सदस्य यांच्यापर्यंत कोणाचा आजपर्यंत संपर्क झालेला नाही. शाळा 1ली ते 4थी आहे का? हां, 1ली ते 4थी. इथे शिक्षक वर्ग किती? 2 लेडीज. 2च ना? महिला? महिला. बरं, काय मुळात वाद काय आहे? काय सांगू शकता? वादाशी त्यांच्या वैयक्तिक वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त आम्हाला इथं शाळेत काय प्रकार घडतो नेमकं? शाळेत त्या दिवशी 2-3च्या सुमारास एक लेडीज आली. तिने त्या लेडीज 2-3 दिवस झाला त्या दिवशी त्यांची भांडणं झाली इथं. ही शाळेत गैरप्रकार असं नको आहेत ना, असं आमचं मत आहे गाववाल्यांचं. हानमार झाली ते एकमेकीची. एकमेकीची? हां. बरं,
मग ती कशावर झाली काय झाली ते आमचं बघायचं काम नाही. आमचं फक्त एकच आहे की सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याच्या टोकावलं गाव आहे. इथं मुलांना शिक्षण चांगले मिळालं पाहिजे हे आमचं मत आहे. तुम्ही ह्या बाबतीत अजून कोणाकोणाकडे गेलता, नेते मंडळी, कोणा खासदार? नाही, बाबासाहेबाकडे गेलते, आबाकडे गेलते, शाजीबापूड गेलतो, बरं. तहसीलदार साहेबाकडे गेलतो, बेडेकडे गेलतो. मग त्यांच्याकडून कुठलंच काय सुद्धा नाही अजून काय झालेलं नाही. बरं. काय सांगू शकता, काय काय केलं पाहिजे? गुणवत्ता शाळेची काय राहिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी बाहेर घालवायला आहेत लोक. इथल्या 4थीच्या पोराला सुद्धा वाचता येत नाही, तेवढं बाहेरगावचं पहिलीच पोरग वाचतंय. बाहेर कुठल्याही गाडीतलं पोरग पहिलीच वाचतंय, तेवढं इथल्या 4थीच्या पोराला वाचता येत वर्ष नाही. झालं चालू? हे आता 6 वर्ष झालं चालू आहे. 6 वर्ष झालं. 6 वर्ष झालं चालू आहे. 6 वर्ष झालं. हां, अनेक वेळा आम्ही यांच्या बदलीसाठी अर्ज दिल्यात, दोरी केल्यात, पण यांची बदली काय झालेली नाही. बरं. तुम्ही आता यांच्या बदलीवर ठाम आहे सरपंच या नात्याने का त्यांचा निलंबन व्हावं म्हणून तुमची मागणी आहे? त्यांच्या बदलीवर आम्ही ठाम आहे. बदली तर व्हावी, निलंबन बी झालं. निलंबित झालं पाहिजे. दुसऱ्या गावात तर कशाला वाटोळं झालं पाहिजे. बरं, आता शाळा उघडूच द्यायची नाही. शाळा उघड द्यायची नाही आता. आजचे जोपर्यंत दिवस नाही उघडणार का त्यांची बदली जोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत शाळा उघडली जाणार नाही. नाही, दोन्ही पण मॅडमची बदली झाल्याशिवाय. दोन्ही मॅडमचे. हा, आणि आता कोण अधिकारी येणार? मी अर्ज कोण अधिकारी येणार नाही ते काय, कारण त्यांनी काय सांगितलंच नाही तसं आम्ही येणार आहे काय म्हणून. बरं ती येणार नाही ती म्हणून तर आम्ही टाळं ठोकल्यात. बरं आम्ही त्यांना 25 तारखेपर्यंत मुदत दिली होती. बरं. हां, मागच्या 3-4 दिवसापूर्वी आम्ही अर्ज देऊन आलो आहे, पण तोपर्यंत त्यांचा काय अजून ही चालू नाही, आम्हाला रिस्पॉन्स झाला नाही. त्यामुळे आता आम्ही बंद केली शाळा. बरं. कोण बोलतंय? कोण पोलीस पाटील आहे का? पोलीस पाटील नसतील. कोण आहे इथं काम करायला? तुम्ही बोलताय? बरं, जरा मागे हातात धरून आहे. काय केलं पाहिजे तुमचं मामा? काय टाळं लावलं ते तिने शिकवलेलं नाही तिने 7 वर्ष शिकवत झाले. नाही ते कसली शिकवत नाही ती, पोरांना काहीच येत नाही. काय येत नाही, बरं. दोन बी येत नाही. काय नाही, काय सुद्धा. तुम्ही 7 वर्षापासून पाठपुरावा करताय का सर्व ग्रामस्थ मिळून त्यांची हा, मग बदली करा. हा, पाठपुरावा करतोय तर. काय केलं पाहिजे मग आता? आम्हाला ह्या शाळेला नवीन शिक्षक कुठले तर दिले पाहिजेत. बरं. ह्या दोन्ही मॅडमची इथनं बदली झाली पाहिजे. हां, बदली झाली पाहिजे. बदली झाली पाहिजे. मग शिक्षकच दिन आहे ती. 6 वर्ष झालं. 7 वर्ष झाले. 7 वर्ष हां, 7 वर्ष झाले. शिक्षकच दिन आहे. अजिबात देत नाही, बदलून माईला देत नाही. देत नाही. ती सरपंच, उपसरपंच, गावातल्या सगळ्या काय लोकांना- म्हणत होते शिक्षक मागितलं? कोण काहीच नाही, नुसतं अर्ज घेते ते ठेवून देते ते, कुठं टाकून देते त्याचं काय पत्ताच लागत नाही त्या अर्जाचा. त्यांच्याकडे अर्ज दिला बऱ्याच वेळा, बरं. पण ती म्हणते ते नियमानं त्यांची बदली करता येत नाही. करता येत नाही. हा. का बरं? काय माहीत आता ते काय म्हणते? नियमानं त्यांची बदली होत नाही 5 वर्ष. होतच नाही. हा, असं म्हणजे अधिकाऱ्यांच्या मान्यता येते. 2-4 वेळा इथं अधिकारी येऊन गेले, बरं. तरी त्या अधिकारी 4 वर्ष झाले ही काही चालू आहे. इथं शालेय पोषणाहार चालू आहे का? चालू असतो, होय. देतो का व्यवस्थित? देतात की. होय. हम्म. बाकी सुविधा काय काय ते? सुविधा काय काय आहेत शाळेत आता? बाकीच्या सुविधा काय असतील? म्हणजे ते बाकीचं म्हणजे स्वच्छता आहे, बरोबर. इथं मुलांना लगविल जायला ठिकाणी व्यवस्थित. नाही, ग्रामपंचायतीनं पाणी सोय केलेली आहे इथं, पण त्याचं नियोजन पण नाही. टाकीतनं पाणी सोडलं पाहिजे, व्यवस्थित मिळालं पाहिजे. कुठलं पाणी पाणी? फिल्टर दिलेलं आहे, फिल्टर दिलेलं आहे ना. त्याचा वापर करत नाही ते. बरं. पाणी दिलेलं आहे, पाणी दिलेलं फिल्टर चालू आहे तरी त्याचा वापर करत नाही ते. करत नाही ते. हा, म्हणजे स्वच्छता बी नाही, काय नाही. म्हणजे काय नाही. मुलांच्या आरोग्याचा विषय काय, म्हणजे जी काळजी घेतली जात नाही शाळेत. काळजी घेतली जात नाही. आरोग्य अजिबात नाही. नाही. अजिबात काळजी घेतली जात नाही. बरं बरं. आणि शिक्षण बी व्यवस्थित नाही. शिक्षण पण व्यवस्थित नाही. आता बदलीचा इशारा निलंबन झालं पाहिजे दोन्ही. तो पण टाळं आम्ही काढणार. जोपर्यंत त्यांची कुल बदली होत नाही तोपर्यंत आम्ही टाळं काढत नाही. सगळं गाववाले आम्ही इथं बसणार आहे. बसणार. हां, शाळा उघडू देणार नाही, ह्याच्यावर ठाम आम्ही. पण या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना पण वेटीस धरताय असं वाटत नाही का? नाही विद्यार्थी थांबा जरा. लाव लाव. लावा लाव. एकदा 6 वर्ष आमच्या शाळेत वाटोळं केलेल्या मॅडमची बदली